अरे भाऊ, जरा शांत बस आणि मनात हात ठेवून ऐक. तुझे आई वडील दिवस रात्र एक करतात तुझ्यासाठी. सकाळी उठायच्या आधी त्यांचे हात कामाला लागतात आणि रात्री झोपल्यानंतरही त्यांचे मन तुझ्या विचारात जागतं. त्यांनी कधीच तुला सांगितलं नाही की ते थकले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची जीत सत्य सांगते. त्यांनी स्वतःचे आनंदाचे दिवस बाजूला ठेवले, कारण त्यांना वाटलं माझा मुलगा तरी सुखात जगेल. आणि तू काय करतोस? फक्त फालतू मित्रांसोबत फिरतोस, वेळ वाया घालवतोस, हसतोस, गप्पा मारतोस. त्या मित्रांना उद्या तुझी आठवणही राहणार नाही, पण तुझ्या आईला प्रत्येक क्षण तुझं भविष्य आठवतं. बाबा कधी कडक बोलतात, कारण त्यांना भीती आहे की तू वेळ हरवतोस. मित्रांसाठी तुझ्याकडे 1000 तास आहेत, पण ज्यांनी तुला आयुष्य दिलं त्यांच्यासाठी तुझ्याकडे 2 क्षणही नीट नाहीत. मित्रांसोबत फिरताना पाय दुखत नाही, पण कामासाठी उभं राहायला पाय थकतात. अरे, ही थकावट खरी नाही, ही फक्त सवयीने आलेली सुस्ती आहे. तुझ्या मित्रांच्या गप्पात भविष्य नाही, भविष्य फक्त त्या घामात आहे जो तू अजून गाळलाच नाही. आईची साडी जुनी झाली, कारण तिने कधी स्वतःसाठी नवीन घेतलीच नाही. बाबांचे शर्ट फिके पडले, कारण त्यांनी तुझ्यासाठी रंगीत स्वप्न पाहिले. ते तुला श्रीमंत हो म्हणत नाही, ते फक्त म्हणतात काहीतरी बन, काहीतरी कर, थांबू नकोस. कारण थांबलेला मुलगा आईबाबांच्या आयुष्याचा सर्वात मोठा दुःख असतो. गरिबीत जन्मलो ती आपली सुरुवात होती, पण गरिबीतच थांबणं हा आपला निर्णय नसावा, नाहीतर तोच आपला दोष बनेल. मित्र म्हणतात चल रे मजा करू. मी म्हणतो मजा कर, पण वेळेला गुलाम बनू नको. कारण वेळ गुलाम झाला तर आयुष्य राजा होतं, पण वेळ राजा झाला तर आयुष्य गुलाम होतं. आणि आपण आज गुलामीच्या दिशेने चाललोय, कारण आपण उठत नाही. तू म्हणशील माझ्याकडे काहीच नाही, पण तुझ्याकडे वेळ आहे, तुझ्याकडे ताकद आहे, तुझ्याकडे स्वप्न आहेत, तुझ्याकडे बदलण्याची इच्छा आहे. काहीच नाही म्हणणारे तेच असतात जे स्वतःला कधीच ओळखत नाहीत. पण तुला माहीत आहे तुझ्यात क्षमता आहे, फक्त तू तिला अजून जागा केलं नाहीस. आणि क्षमता झोपली तर आयुष्यही झोपून जातं. आई बाबा तुला मागे खेचत नाहीत, ते तुला पुढे ढकलत आहेत, पण पुढे जायचं पाऊल तुझंच आहे. त्यांच्या झिजलेल्या हातांना तुझ्या कामाचा आधार दे, त्यांच्या थकलेल्या पावलांना तुझ्या यशाची सावली दे, त्यांच्या शांत डोळ्यांना तुझ्या भविष्याचं उत्तर दे. कारण एक दिवस असा येईल की त्यांचे हात कामाला नाही, फक्त आशीर्वादाला उरतील. आणि त्या आशीर्वादात शक्ती आहे, पण त्याला पात्र होण्यासाठी तुला आधी घाम गाळावा लागतो. हे जग कोणाला जगू देत नाही जर त्याने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं नाही तर. आणि अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हात रिकामे नाही, हात हाल चालित पाहिजेत. म्हणून उठ, चल, प्रयत्न कर, कारण प्रयत्न करणारा कधीच संपत नाही, तो रोज घडत राहतो. आणि घडणाऱ्याला जग थांबवत नाही, जग त्याच्या मागे चालतं. आईबाबांनी आयुष्यभर तुझ्यासाठी राबलं, आता तरी त्यांच्या हसवण्यासाठी राब, नाहीतर अश्रू राहतील आणि पश्चातापही.